नवापूर येथे दिव्यांगांसाठी शिबिर। नवापूर तालुका महिला मंडळाच्या हॉलमध्ये सुरत येथील आरोग्य व शिक्षण क्षेत्र आणि मानव सेवा यासाठी कार्य करणारी संस्था छायडो सुरत मानव सेवा संघ द्वारा मोफत दिव्यांग सहाय्यक शिबिर निर्भयता बनवते स्वनिर्भर या अंतर्गत दाताश्री जगदीशभाई ठाकूरभाई देसाई व मानव सेवा संघ सुरत यांचे आयोजक श्री संजयभाई देसाई, श्री मुकेशचंद्र शाह, श्रीमती बिंदुबेन देसाई, श्री अमृतभाई वळाविया, श्री भास्करभाई व्यास यांच्या सौजन्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नवापूर शहर व परिसरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण श्रीमती शीतलबेन नितीनभाई वाणी, विकासभाई टी शाह, प्रकाशभाई एम जोशी तसेच सहयोगी श्रीमती श्रद्धाबेन, विकासभाई शाह, हेमंतभाई हिंगू, जिग्नेशभाई शाह, संजयभाई अग्रवाल, कमलेशभाई शाह, श्रीमती कमलबेन पारिक शाह, श्रीमती बिनिताबेन शाह, श्रीमती ममताबेन शाह, श्रीमती बिमलाबेन अग्रवाल, धर्मेंद्र माऊची यांच्या सहकार्याने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। निर्भर को बनाए स्वनिर्भर कार्यक्रम आज नवापुर में किया है, जिसके अंदर नवापुर की टीम ने बहुत अच्छा सहयोग दिया है। लगभग 66-65 आए थे और 56 लोगों का वो साधन वितरण का कार्यक्रम अगले महीने हम करेंगे। सुरत मानव सेवा संघ छायडो निर्भरला स्वनिर्भर बनवा इत्यादी प्रोग्राम आज रोजी नवापूरमध्ये शीतलबेन नितीनभाई वाणी, विकासभाई शाह, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता। त्याच्यात 56 लोकांनी आज त्याचा लाभ घेतलेला आहे। आता त्याच्या पुढचा प्रोग्राम आम्ही तारीख देऊ, त्याप्रमाणे नंतर डिक्लेअर करू। कॅम्पमध्ये येणाऱ्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था गंगास्वरूप कमलाबेन प्रभातीलाल अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आली होती। तसेच दिव्यांगांना श्री जयेशभाई अग्रवाल तर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले। या कॅम्पमध्ये एकूण 82 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली होती। त्यापैकी 71 दिव्यांगांनी या कॅम्पचा लाभ घेतला। सुरतहून आलेल्या समाजसेवक व डॉक्टरांच्या टीमने दिव्यांगांची तपासणी केली व त्यांना कृत्रिम हातपाय, व्हीलचेअर, बेसाकी यासारख्या वैद्यकीय साधनांचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे। संपूर्ण कॅम्पच्या आयोजनासाठी हॉल नवापूर तालुका महिला मंडळ नवापूर यांनी उपलब्ध करून दिला व मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबेन सतीशभाई शाह यांनी उपस्थित राहून कॅम्पला शुभेच्छा दिल्या होत्या।